नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला घरात कासव कुठे ठेवावा व कोणत्या दिशेला ठेवावा या सर्वाची माहिती देणार आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड कमेंट करा। वास्तुशास्त्रानुसार घरात धातूचे कासव म्हणजेच लोह, तांबे, सोने किंवा चांदी हे कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते। कासवाला भगवान श्री विष्णूचे रूप मानले जाते। भगवान विष्णूने कासवाचे रूप धारण करून समुद्र मंथनाच्या वेळी मंदराचल पर्वत आपल्या कवचावर घेतला होता असे म्हटले जाते। जेथे कासव तिथे लक्ष्मी मातेचे आगमन होते। कासव ठेवल्याने घर आणि ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जा कायम राहते। तर आज आपण आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये कासव कसं ठेवावं, कधी ठेवावं आणि कासव ठेवल्याने आपल्या घरामध्ये काय फायदे होतील याची माहिती जाणून घेणार आहोत। आणि तुम्ही जर घरामध्ये कासव ठेवत असाल तर कोणत्या चुका तुम्ही करू नयेत हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे। कासव हा जीव सत्वगुण प्रधान असतो। त्याला त्याच्यातील सत्वगुणांमुळे ज्ञानही प्राप्त होत असते। या ज्ञानामुळे त्याला स्वतःची कुंडली नीट जागृत व्हावी अशी इच्छा निर्माण झाली। कासवाने श्री विष्णूला प्रार्थना केल्यावर त्यांनी कासवाला मंदिरात गाभाऱ्याच्या समोर स्थान प्राप्त होण्याचा आशीर्वाद दिला। त्यामुळे मंदिराच्या गाभाऱ्यासमोर कासव असते। कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते। त्याचे संपूर्ण लक्ष देवतांच्या चरणांकडे असते। तर काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते। मान वर उचलणे म्हणजेच कुंडली नीट जागृत होणे ही इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी राहते। कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे। याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे। कासवाबद्दल अशी धारणा आहे की ज्या घरात कासव असेल त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। हे केवळ घरातच नाही तर ऑफिस, दुकान इतर ठिकाणीही ठेवण्यात येते। हे छोटे कासव घरात सुख समृद्धी आणण्याचे काम करत असते। घराबरोबरच जर व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता या कासवामुळे कमी होते। धातूचे कासव योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेने ठेवल्यास घरामध्ये सकारात्मक प्रभाव पडतो। तर सर्वप्रथम घरामध्ये जर नवीन कासव आणत असाल तर ते कधी आणावं आणि त्याची स्थापना कशी करावी हे आपण पाहणार आहोत। तर वास्तुतज्ञानुसार कासव कुठे ठेवावे जेणेकरून आपल्या घरामध्ये सकारात्मक प्रभाव जाणवेल, तर पौर्णिमेच्या तिथीलाच तुम्ही कासव घरी आणावे। पौर्णिमा तिथी अत्यंत शुभ मानली जाते। या तिथीला तुम्ही कासव घरी आणायचा आहे। तुमच्याकडे नवीन मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच पौर्णिमेला आणू शकता। पौर्णिमेच्या दिवशी कासवाला आणल्यानंतर थोडा वेळ आपण दुधात बुडवून ठेवायचा आहे। तर कासवाची मूर्ती दुधात बुडवून ठेवल्यानंतर अभिजित मुहूर्तामध्ये हे कासव दुधातून काढून स्वच्छ पाण्याने धुवून ती मूर्ती एका पाणी घेऊन त्यात ठेवायची आहे। पाण्यामध्ये कासव ठेवल्यास कासवामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते। ज्या कासवाच्या पोटावरती नंबर असतील तर ते कासव आपल्याला तांदळामध्ये ठेवायचे आहे। आणि ज्या कासवाच्या पोटावरती असे नंबर नसतील, ते लक्ष्मी यंत्र नसेल तर ते पाण्यामध्ये ठेवायचे आहे। तर एखादी पितळेची वाटी घेऊन त्यात तांदूळ घेऊन त्यावर कासव ठेवायचा आहे। कासव हे उत्तर दिशेला ठेवायचा आहे। त्यानंतर ओम श्री कुर्माय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। त्यामुळे नक्कीच लाभ होतो। आपल्यावरती माता लक्ष्मीची कृपा व आशीर्वाद असायला हवा। म्हणून ही कृपा व आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान विष्णूंची भक्ती करायची आहे। ओम नमो नारायणा ज्यावेळी तुम्ही घेता त्यावेळी माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न होत असतात। आणि असे हे विष्णू स्वरूप कासव तुम्ही घरामध्ये स्थापित करता त्यावेळी कायमस्वरूपी माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्याला लाभतो। आणि कासव घेत असताना पितळ
असेल, तांबं असेल, चांदी किंवा पंचधातू, सप्तधातू अशा वेगवेगळ्या धातूचं कोणत्याही धातूचं कासव तुम्ही खरेदी करू शकता. हे कासव तुम्ही देवघरामध्ये किंवा तुमचा हॉल असेल त्या ठिकाणी सुद्धा स्थापित करू शकता. तुमचा व्यापार, उद्योगधंदा किंवा दुकान त्या ठिकाणी सुद्धा स्थापित करू शकता. कासवाचे पाय हे पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलेले असावेत. त्यानंतर रोज हे पाणी बदलायचे आहे व त्याची पूजा करायची आहे. कासव ठेवण्यासाठी उत्तर दिशा सर्वोत्तम मानली जाते. उत्तर ही दिशा धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते. जर उत्तर दिशेला कासव ठेवता आले नाही तर ते तुम्ही पूर्व दिशेला सुद्धा ठेवू शकता. पूर्व दिशेला ठेवल्याने आपल्या घरामध्ये आजारपण येत नाही. दक्षिण दिशेला कधीच कासव ठेवू नये. आपल्या देवघरामध्ये कासव ठेवण्याची एक उत्तम जागा असते. कासव स्थापित केल्यानंतर त्याची नित्यनियम पूजा करावी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा.